नमस्कार मित्रांनो, ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास हीच खरी समृद्धीची दिशा. महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भारताच्या प्रगतीसाठी उचललेले महत्त्वपूर्ण पाऊल म्हणजेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान. या अभियानांतर्गत गाव पातळीवर प्रशासन अधिक सक्षम, पारदर्शक आणि उत्तरदायी बनवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ग्रामपंचायतीची कार्यक्षमता वाढवणे, लोकसहभागाला चालना देणे आणि प्रत्येक गाव विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे हेच या उपक्रमाचे ध्येय. आम्ही मंडणगड तालुक्यातील अडखळ ग्रामपंचायतीत आयोजित कार्यशाळेला भेट दिली. चला पाहूया या कार्यशाळेतील काही प्रेरणादायी क्षण. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे शासनाने दिनांक 6 ऑगस्ट 2025 रोजी शासन निर्णय काढून आपल्यापर्यंत या अभियानाची 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये शाश्वत अशी कामं करून आपल्याला हे अभियान राबवायचं आहे. या अभियान राबवत असताना विकसित महाराष्ट्र 2047 उद्दिष्ट प्राप्तीकरता पंचायत राज संस्था अधिक गतिमान करणे हा त्यांचा प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. या उद्देशाने ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासामध्ये पंचायत राज संस्थांचे योगदान हे मोठे आहे. त्यामध्ये आपली त्रिस्तरीय पंचायत राज संस्था आहे, म्हणजे त्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत या संस्थेमार्फत ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करणे हे मुख्य ध्येय आहे या अभियानाचं. माननीय मुख्यमंत्री यांनी पंचायत राज संस्था अधिक सक्षम करण्याबाबत अस्तित्वात असलेल्या योजना प्रभावीपणे राबवण्याबाबत हे निर्देश दिलेले आहेत. माननीय ग्रामविकास मंत्री यांनी 26 ऑगस्ट 2025 रोजी एक पुण्यामध्ये कार्यशाळा झाली. त्यानंतर माननीय पालकमंत्री महोदय यांच्या उपस्थितीत, तसेच यापूर्वी उपमुख्यमंत्री यांनी सुद्धा मुख्यमंत्री शाश्वत समृद्ध पंचायत राज अभियानाची घोषणा केली. त्या अनुषंगाने राज्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्याकरिता तालुका, जिल्हा, महसूल विभाग आणि राज्य स्तरावर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवण्यास शासनाने निर्णय घेतलेला आहे. म्हणजे या जे काय आपल्या ग्रामपंचायती या अभियानात चांगल्या पद्धतीने काम करतील त्यांना पुरस्कार सुद्धा आपल्याला ठेवलेला आहे. एखादं अभियान आपल्याला सक्सेस करायचं असेल तर आपल्याला शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या पुरस्काराचा जर का उद्दिष्ट आपण लक्षात ठेवलं तर निश्चित आपण त्या ध्येयापर्यंत पोहोचत असतो. त्या उद्देशाने शासनाने हे पुरस्कार जाहीर केलेला आहे. आपल्याला जी अभियानाची जी पूर्वतयारी आहे ती पूर्वतयारी अशी की तालुका, जिल्हा स्तरावर प्रशिक्षण आणि ग्रामपंचायतीला प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. मला वाटतं तालुका स्तरावर जी प्रशिक्षण देताना माननीय सरपंच सदस्य मॅडम, सुरेश रक्ते, आम्ही सर्वजण तालुका स्तरावरची कार्यशाळा ही दापोली येथे पार पडली. त्या कार्यशाळेत सुद्धा आपण आपल्या ग्रामपंचायतीचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हा स्तरावर मी स्वतः होतो. त्यानंतर आता ग्रामपंचायतीला प्रशिक्षण म्हणजे आता जे आपले जे प्रशिक्षण चालू आहे ते आपल्या ग्रामपंचायत स्तरावरचं हे प्रशिक्षण सुरू आहे. त्यानंतर ग्रामपंचायत स्तरावर अभियानाची तयारी करताना तालुकास्तरीय अधिकाऱ्यांना ग्रामपंचायतीचे संपर्क अधिकारी म्हणून नेमणूक आहे. आपल्या इथं वारी साहेब आहेत, ते आपल्या इथं नोडल अधिकारी म्हणून आहेत. त्यानंतर 17 सप्टेंबर रोजी आपल्याला विशेष ग्रामसभेचं, त्यानंतर ग्रामस्तरीय समितीची स्थापना करायची आहे त्या ग्रामसभेला, आणि अभियानास अनुसरून विषयावर लहान गट स्थापन करायचे. जे जे इंडिकेटर आपल्याला दिलेले आहेत याच्यामध्ये, त्याच्यावरती आपल्याला छोटे छोटे गट समिती स्थापन करून त्याच्यावरती प्रभावी अंमलबजावणी कशी करता येईल या उद्देशाने आपल्याला ते गट स्थापन करायचे आहेत. त्यानंतर अभियान कालावधीत सर्व मुद्द्यावर कार्यवाही करणे आणि दैनंदिन अहवाल ऍपवर पाठवणे या संदर्भात सुद्धा आपल्याला या अभियानांतर्गत जे काय आपण दैनंदिन कामकाज करणार आहोत त्याच्या ऍपवरती आता हे ऑनलाईन सिस्टीम आता प्रत्येक ठिकाणी आपल्याला आहे. माझी वसुंधरा कार्यक्रम असेल, माझी वसुंधरा अंतर्गत पण ऍपवरती हा जो दैनंदिन अहवाल आहे तो आपल्याला पाठवायचा होता आणि त्याची संकलित करून त्याची अभियानाची आपण जे आहे ते आपण भरत होतो. त्या उद्देशानेच हे ऍप आपल्याला तयार शासनाने केलेलं आहे. त्याच्यामुळे ऍप संदर्भात माहिती देताना मी पुढे सांगतो. त्यानंतर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या कालावधीत संत गाडगेबाळ ग्रामस्वच्छता अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करणे. संत गाडगेबाळ ग्रामस्वच्छता अभियान हा 2002 पासून अभियान सुरू आहे. हे काय आपल्याला काही वेगळं नाही आहे. याच्यामध्ये जर का बघितलं तर प्रभावी अंमलबजावणी या संत गाडगे ग्रामस्वच्छता अभियानात करणं गरजेचं आहे. एक शासन निर्णय तुम्हाला सांगतो. त्या शासन निर्णयामध्ये 2008चा शासन निर्णय या
शासन निर्णय 2 ऑक्टोबरला काय करायचं, ते 31 डिसेंबर पर्यंत काय करायचं, त्याची पूर्णतः आपल्याला नियोजन करून दिलंय. त्याची प्रभावी अंमलबजावणी आपल्याला करायची आहे. तर या दृष्टीने आपण जर का या अभियानात जर का सहभाग घेतला असो, त्याला पण गुणांकन पुढे आपण गुणांकन तक्त्यामध्ये बघणार आहोत. ते गुणांकन संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता आणि अंमलबजावणी सुद्धा साठी सुद्धा आपल्याला गुणांकन ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये बघा सांगितल्याप्रमाणे जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय, ग्रामस्तरीय कार्यशाळा ही कधी घ्यायचं त्याचं नियोजन दिलेलं आहे. त्यानंतर ग्रामस्तरीय कार्यशाळेची जबाबदारी ही ग्रामपंचायत अधिकारी आणि सरपंचांची आहे, की त्या पद्धतीने आपण आज पार पाडत आहोत. नेक्स्ट त्या पुढे त्यानंतर जे गुणांकन ठरवलेलं आहे ते एकूण 7-8 घटकांवरती गुणांकन आहे. ते घटक आहेत. पहिला घटक आहे सुशासनयुक्त पंचायत, गुड गव्हर्नन्स, त्याला 16 गुणांकन आहे. सक्षम पंचायत म्हणजे स्वनिधी आणि लोकवर्गणी, याला 10 गुणांकन आहे. जलसमृद्ध, स्वच्छ आणि व हरित गाव, हे आपण डिटेल आपण नंतर बघणार आहोत. त्याला 19 गुणांकन आहे. मनरेगा इतर योजनांचे अभिसरण, याला 6 गुणांकन आहे. गाव पातळीवर वरील संस्था सक्षमीकरण, याला 16 गुणांकन आहे. उपजीविका विकास, गृहनिर्माण, सामाजिक न्याय, याला 23 गुणांकन. सर्वात जास्त गुणांकन ह्या उपजीविका यायला आहे. जे महिला बचत गट, आमचे घरकुल असतील, 10% 15% अपंग खर्च असेल, त्याला 23 गुणांकन आहे. लोकसहभाग, श्रमदान माध्यमातून लोक चळवळ निर्माण करे, याला 5 गुणांकन आहे. नाविन्यपूर्ण उपक्रम, याला 5 गुणांकन. असं 100 गुणांकांचं हे अभियान आपल्याला 31 डिसेंबर पर्यंत आपल्याला सक्सेस करायचं आहे. पुढे नेक्स्ट यामध्ये निवडीची जी कार्यपद्धती आहे ती कार्यपद्धती अशी आहे की ग्रामपंचायतींना जे पुरस्कार दिले जाणार आहेत हे पंचायत समिती स्तरावर आहेत. त्यानंतर जिल्हा परिषद स्तरावर आहे, विभागीय स्तरावर आहेत आणि राज्य स्तरावर आहे. पंचायत समिती स्तरावर देताना एकूण 3 चांगल्या ज्या पंचायती आहेत, अतिउत्कृष्ट ज्या 3 ग्रामपंचायती आहेत त्यांना तालुकास्तरीय 3, त्यानंतर जिल्हास्तरीय 3 आणि त्याची निवड ही जी होणार आहे ती जिल्हास्तरीय जी निवड होणार ती पुढे विभाग स्तरावर जाणार, विभाग स्तरावर नंतर राज्य स्तरावर. म्हणजे जे पुरस्कार दिले जाणार आहेत ते तालुक्याला जे दिले जाणार आहेत ते 1, 2, 3 आणि विशेष पुरस्कार 2 हे पंचायतींना दिले जाणार आहेत. त्यानंतर जिल्हा स्तरावर 1, 2 आणि 3 असे 3 पुरस्कार आहेत आणि विभागीय स्तरावर 1, 2 आणि 3 हे 3 पुरस्कार आहेत. राज्य स्तरावर हे 3. आपण त्याला प्रत्येक प्रथम प्राथमिक पारितोषिक हे पुढे बघतोय. पुढे या परंतु त्याच्यामध्ये एकूण जे पुरस्कार दिले जाणार आहेत हे ग्रामपंचायतीला दिले जाणारे 1878 आहेत आणि 24 पुरस्कार हे पंचायत समितीने जिल्हा परिषद. सगळ्यात जास्त पुरस्कार हे 1878 हे राज्यामध्ये एकूण 1878 हे ग्रामपंचायतीला दिले जाणार आहेत. त्याचा किती निधी खर्च पडणार आहे त्याचा तक्ता आहे आणि एकूण पुरस्कार आहेत ते 1902 पुरस्कार हे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत आपल्याला मिळणार आहे. पुढे याच्यामध्ये जो राज्यस्तरीय पुरस्कार आहे ग्रामपंचायतींना, हा प्रथम पारितोषिक आहे ते 5 कोटीचा आहे. राज्यस्तरीय द्वितीय पारितोषिक 3 कोटीचा आहे, तृतीय 2 कोटीचा आहे. तसंच विभागस्तरीय प्रथम पारितोषिक जे 1 कोटीचे आहे. मला वाटतं विभाग स्तरावर आपली ग्रामपंचायत माझी वसुंधरा अभियानात आलेले आपल्याला तिथं 50 लाख रुपये मिळाले. इथं या अभियानात 1 कोटी आहे. म्हणजे विभाग स्तरीय द्वितीय पारितोषिक हे 80 लाख आहे, तृतीय हे 60 लाख आहे. त्यानंतर जिल्हास्तरीय पुरस्कार हे प्रथम पारितोषिक 50 लाख, द्वितीय 30 लाख, तृतीय 20 लाख. त्यानंतर तालुकास्तरीय पुरस्कार आहेत त्याच्यामध्ये प्रथम पारितोषिक 15 लाख आहे, द्वितीयाला 12 लाख आहे आणि तृतीयाला 8 लाख आहे. आणि विशेष पुरस्कारासाठी 2 पंचायती आहेत म्हणजे 5-5 लाखाला 2 पंचायती. एकूण तालुका स्तरावर एकूण 5 पंचायतींना पुरस्कार दिले जाणार आहेत. पुढे म्हणजे हे जसे ग्रामपंचायतींना पुरस्कार आहेत तसे हे पंचायत समिती जिल्हा परिषदांना सुद्धा पुरस्कार आहे. याच्यामध्ये काम करणं का गरजेचं आहे, आपल्याला प्रत्येकाला काम करणं का गरजेचं आहे. जर का आपण ग्रामपंचायत स्तरावर गुणांकन जास्त असेल तरच ते पुरस्कार पंचायत समितींना प्राप्त होणार आहे. अन्यथा आपल्या गुणांकनावरती पंचायत समितीचं गुणांकन ठरणार आहे. त्याच्यामुळे वरिष्ठ कार्यालयातील प्रशासन म्हणजे तुमचं शिक्षण विभाग असेल, आरोग्य विभाग असेल, महिला बालकल्याण असेल किंवा MRL असेल NRLM किंवा जो काय महसूल विभाग असेल, त्यानंतर आमचा ग्रामविकास विभाग असेल, याचं सर्वांचं लक्ष जे आहे ते पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद अंतर्गत जे काय पुरस्कार मिळले जाते जास्तीत जास्त पुरस्कार किंवा त्या पंचायत समितीला कसे मिळेल असे प्रयत्न वरिष्ठ अधिकाऱ्यांचे राहणार आहेत. त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येक हेडखाली आपल्याला काम करणं गरजेचं आहे. पंचायत समितीसाठी 2 कोटी,
राज्यस्तरीय पंचायत समितीला राज्यस्तरीय असेल तर प्रथम क्रमांक 2 कोटी, त्यानंतर राज्यस्तरीय पंचायत समिती असेल तर 1 कोटी, त्यानंतर तृतीय 1 कोटी नाही, ते 1.5 कोटी आहे, ते चुकून 1 कोटी झाले, पण दुसऱ्या 1.5 कोटी आहे ते. तृतीय पुरस्कार हा 1.25 कोटी आहे. त्यानंतर विभाग स्तरीय पंचायत समितीला दिला जाणारा पुरस्कार आहे तो 1 कोटी आणि विभाग स्तरावर 75 लाख आणि तृतीय विभाग स्तरावर 60 लाख. याच्यामध्ये पंचायत समितीना जिल्हा स्तरावर कुठं पुरस्कार नाही, म्हणजे फक्त त्यांना राज्यस्तरीय आणि विभाग स्तरीयवर आहे. त्यानंतर जिल्हा परिषदना पण पुरस्कार आहे, तो फक्त राज्य स्तरावर आहे, विभाग स्तरावर नाही. त्याच्यामध्ये प्रथम जी जिल्हा परिषद येणार आहे त्यांना 5 कोटी आणि द्वितीय येणार आहे त्यांना 3 कोटी आणि तृतीय येणार त्यांना 2 कोटी असं जिल्हा परिषद आणि पुरस्कार आहे. त्याच्यामुळे साहजिकच जिल्हा परिषद पण आपल्या पाठी लागणार आहे आणि पंचायत समितीवाले पण आपल्याला जे इंडिकेटर आहेत कोणी मी सांगणार आहे त्या इंडिकेटरवर आपल्याला, ते काही वेगळे इंडिकेटर नाही, ते मला वाटतं 60% हिस्सा हा ग्रामपंचायतीचा आहे. त्याच्यामध्ये शिक्षण जो 40% मध्ये येते ते शिक्षण विभाग असेल, अंगणवाडी असेल, आरोग्य असेल, हे विभाग आहेत. त्यांची मदत असल्याशिवाय ग्रामपंचायत पुढे जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे आपल्याला सर्वांना हे समजून घेणं गरजेचं आहे. याची जी मूल्यमापनाची जे प्रस्ताव देण्याची जी कार्यमर्यादा आहे ते शासनाने ठरवून दिलेले आहे शासन निर्णयानुसार. जो 6 ऑगस्टला जो शासन निर्णय झाला आहे त्या 6 ऑगस्टच्या शासन निर्णयानुसार आपल्याला निवडीचे जे प्रस्ताव आहेत ते कधी द्यायचे त्याचा 31 डिसेंबर पर्यंत ही मोहीम आहे. या 31 डिसेंबर नंतर आपल्याला ग्रामपंचायत स्तरावरचे जे मूल्यमापन जे फॉर्म आहेत ते आपल्याला 10 जानेवारी पर्यंत आपल्याला देणे गरजेचं आहे. 10 जानेवारीला त्याची अंतिम निवड होणार आहे. त्यानंतर तेच फॉर्म जिल्हास्तरीय 27 जानेवारी पर्यंत मुदत आहे, विभाग स्तरावर 16 फेब्रुवारी आणि राज्य स्तरावर 28 फेब्रुवारी असं मूल्यमापनचे फॉर्म आपल्याला त्या समितीमार्फत आपल्याला त्या वरिष्ठ कार्यालयाला पाठवून द्यावे लागणार आहे. आणि त्यानंतर मग आपल्याला त्याचं जे राज्यस्तरीय जे मूल्यमापन आहे तो पूर्णपणे मार्च महिना आहे. त्यावर तालुकास्तरीय मूल्यमापन 11 ते 26 जानेवारी, जिल्हास्तरीय मूल्यमापन 28 ते 15 फेब्रुवारी आणि विभागस्तरीय मूल्यमापन 17 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी आणि राज्य स्तरावरचं मूल्यमापन आहे ते मार्च महिन्यामध्ये होणार आहे. आणि याचं पुरस्कार हे आपल्याला मे मध्ये मिळू शकेल. पुढे त्यानंतर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या वतीने लोकसहभाग असणं गरजेचं आहे. त्यांना प्रोत्साहित करणं गरजेचं आहे आणि कार्यक्रमाची माहिती करून देणं, त्याचे अंमलबजावणी सक्षमीकरण करणे बाबत उत्कृष्ट करणाऱ्या विभागातील एका ग्रामीण पत्रकारास राज्य स्तरावर पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार. याच्यामध्ये असं दिलेलं आहे की अभियानात जे इंस्टाग्राम म्हणजे नुसतं पंचायतीना, पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेना पुरस्कार नाहीत तर ह्याची जे युट्यूब वाले आहेत, फेसबुक वाले आहेत, या संदर्भात जे काही चांगली आणि व्यवस्थित माहिती लोकांपर्यंत पोहोचवतील त्याच्या अंमलबजावणीपर्यंत ते पुरस्कार देण्यापर्यंत, स्टार्टिंग जनजागृतीपासून ते अंमलबजावणीपर्यंत आपले जे काही कार्यक्रम आहेत, विविध ग्रामपंचायत होणारे जे कार्यक्रम आहेत ते आपल्याला इंस्टाग्राम, फेसबुक, युट्यूब आणि या ऍपवरती जे प्रसिद्ध करतील त्यांना सुद्धा राज्य स्तरावर पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. याला निकष मात्र असा आहे की जे काय फेसबुक, युट्यूब आणि इंस्टाग्राम वरती ज्या युट्यूब चॅनलला 10 लाख व्ह्यूज आहेत असे युट्यूब वाले ह्या पुरस्कारासाठी पात्र राहणार आहेत. त्याच्यामुळे त्यांना सुद्धा हे पुरस्कार आहेत. ह्याच्यामध्ये फक्त जे न्यूज चॅनल देणारे, जे बातम्या देणारे आहेत ते वगळलेले आहेत, ते त्याच्यामध्ये पुरस्कारासाठी पात्र राहणार नाही. त्यानंतर राज्य ग्रामीण विकास संस्था यशदाच्या मार्फत क्षमतावंती प्रशिक्षणाबाबत स्थानिक भाषेत प्रशिक्षण मॉडेल विकसित करण्यात येईल. यशदा मार्फत ते एक प्रशिक्षण आहे म्हणजे आता आपल्या जे आपण प्रशिक्षण देतोय हे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत PPT द्वारे हे जे प्रशिक्षण आहे ते आपल्याला यशदाने निर्माण करून दिलेलं आहे. त्यानंतर अभियानाकरिता ग्रामपंचायत निहाय खाते, अभिलेखे, छायाचित्रे, इतर तपशिलाचे जतन करण्यासाठी स्वतंत्र संकेतस्थळ निर्माण करण्यात येईल. अजूनपर्यंत संकेतस्थळ निर्माण केलेलं नाही, परंतु 17 तारखेनंतर आपल्याला हे संकेतस्थळ आपल्याला पाहायला मिळेल आणि त्या संकेतस्थळावर आपल्याला हे सगळ्या गोष्टी अपलोड करायच्या आहेत. पुढे याच्यामधून साध्य काय होणार आहे बघा. आता याच्यामध्ये साध्य जे आहे ते ग्रामपंचायत सेवा ऑनलाईन उपलब्ध होती. ग्रामपंचायतीची वेबसाईट, दप्तर, सर्व सभा कार्यवृत्तांत अद्ययावत होण्यास मदत होणार आहे. त्यानंतर चालू थकीत कर वसुली किंवा उत्पन्नाचे स्वतःचे ग्रामपंचायत वसूल वाढण्यास मदत होणार आहे. त्यानंतर लोकोपयोगी जे लोकवर्गणीतून मिळणाऱ्या ज्या सुविधा आहेत किंवा जर का लोकवर्गणी निर्माण झाली तर त्यातून मिळणारे जे
उत्पन्न आहे तर ते ग्रामपंचायतीचं उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या ही ग्रामपंचायती सक्षम होणार. परिणामी त्यासाठी लागणाऱ्या शासनाच्या निधीची बचत होण्यास सुद्धा मदत होणार आहे. म्हणजे यानंतर आपले सरकार सेवा केंद्र जे नागरी सुविधा केंद्र जे आहेत तो दर्जा हा आपला सुधारणार आहे. गावामध्ये सीसीटीव्हीची सुविधा झाली तर आपल्याला जे संरक्षण आहे ते प्रमाण आपलं संरक्षण मिळू शकतं. त्यानंतर आयुष्यमान भारत कार्ड जो आपल्या आरोग्य खात्याशी निगडीत आहे तो जर का आयुष्यमान भारत कार्ड जर सर्व लाभार्थींना उपलब्ध जर मिळाला तर त्यांना जे ऐन वेळेला निर्माण होणारं जे आजार आहेत ते आजाराला जे कमी अल्प उत्पन्न गटातील जे व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी आपल्याला या योजनेतून जर का लाभ मिळाला तर त्यांना मोफत सुविधा आरोग्य संदर्भात आहे. तर कांबळे सरांना त्यातली डिटेल माहिती आहे. त्यानंतर जलजीवन अंतर्गत हर घर जल नल आणि नल से जल असं जे मोहीम आहे शासनाची ती आपण यापूर्वी ग्रामपंचायतीने राबवलेली आहे. ती 100% कसे राबवता येईल तर प्रत्येक व्यक्तीला आपल्याला होम कनेक्शन द्यायचं आहे. त्यानंतर लोकसभातून जे पाण्याचा जो ताळेबंद आहे रेन वॉटर हार्वेस्टिंग ते नंतर मी सांगतो रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या वेळेला. नंतर अपारंपरिक ऊर्जा सौर ऊर्जेचा वापर जास्तीत जास्त कसा करता येईल. आता मध्ये घरकुल योजना आहे त्या घरकुल योजनेसाठी सूर्यघर योजनेची अंमलबजावणीसाठी शासनाने 15,000चा एक्स्ट्रा लाभ दिलेला आहे. ती 100% कशी आपल्याला राबवता येईल याच्यावरती गुणांकन आहे. त्यानंतर वृक्ष लागवड ग्रामस्वच्छता अभियान प्लास्टिक बंदी सांडपाणी व्यवस्थापन अशा पद्धतीने आणि उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायत प्रेरणा करून ग्रामपंचायत आपली विकासाची दिशा आणि गती सुधारतील. म्हणजे असं हे साध्य होणार आहे. म्हणजे अत्युत्कृष्ट जर एखादी ग्रामपंचायत ठरली तर या सर्व इंडिकेटरवर चांगले काम केलं तर निश्चितच गावाचा विकास होणार आहे पुढे. त्यानंतर जलजीवन मिशन अंतर्गत हर घर जल नल से जल असे प्रभावी अंमलबजावणी जर केली तर पिण्याच्या पाण्याचे स्रोत आपल्याला बळकटीकरण करावे लागणार आहे श्रमदानातून. त्यानंतर गावागावामध्ये विकासाची एक निकोप स्पर्धा निर्माण होईल जेणेकरून सुशासन प्रस्थापित करणे आणि प्रत्येक गावाला आत्मनिर्भर बनवणे शक्य होईल. डिजिटल शाळा रोजगाराची संधी आणि महिलांना सक्षमीकरण यासारख्या अनेक थेट नागरिकांपर्यंत पोहोचतील. ज्या संधी आहेत ते MIGS मार्फत आपण ह्या सगळ्या गोष्टी रोजगार संधी उपलब्ध करून देतो. महिला सक्षमीकरण ही महिला बचत गटांमार्फत आहे. त्या डिजिटल शाळा ही आपल्या GPDP मध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी मोहीम आपण जवळजवळ ह्या सगळ्या इंडिकेटर मध्ये आपण ग्रामपंचायत जवळ 60 ते 70% पर्यंत आपण प्रत्यक्ष पोहोचलेलो आहोत. फक्त आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला थोडंफार फुटअप देऊन 100% कसं करता येईल याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत. हे जे आपण याच्यामधला मुख्य उद्देश म्हणजे काय जे आपण प्रशासनामध्ये काम करत असताना जे स्थानिक लेवलला जे टार्गेट नुसार काम करावं लागतं जे इतर कंपन्यांमध्ये केलं जातं टार्गेट नुसार तसं आपल्याला हे टार्गेट हे 100 दिवसासाठी शासनाने दिलेलं आहे. तर यानंतर तुम्हाला अभियानाची पार्श्वभूमी झाली घटक झालं कालावधी झालं त्यानंतर पूर्वतयारी सहनियंत्रण ही सहनियंत्रण समिती त्याच्यामध्ये PPT मध्ये नाही पण सहनियंत्रण समिती राज्य स्तरावर आहे विभाग स्तरावर आहे जिल्हा स्तरावर आहे. त्याचे समितीचे प्रमुख हे राज्य स्तरावर हे आपले ग्रामविकास विभागाचे जे प्रधान सचिव आहेत ते आहेत. त्यानंतर ग्रामविकास विभागाचे सचिव आहेत ते सचिव आहेत. त्यानंतर विभाग स्तरावर आहे आयुक्त आहेत. त्यानंतर जिल्हा स्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत अध्यक्ष आहेत. त्यानंतर पंचायत समिती स्तरावर हे गटविकास अधिकारी हे अध्यक्ष आहेत आणि सचिव हे ग्रामपंचायत विस्तार अधिकारी आहेत. त्यानंतर ग्रामपंचायत स्तरावर हे अध्यक्ष सरपंच स्वतः ग्रामपंचायत अधिकारी हे सदस्य सचिव आहेत. त्याच्यामुळे अशा पद्धतीने ह्या समितीची हे आहे म्हणजे रचना आहे. त्यानंतर आपण क्षमता बांधणी आणि प्रशिक्षणाचा पण पाठ बघितला पुरस्काराचे स्वरूप बघितला आणि लोकसहभाग बघून आपण ह्या गुणांकनावर येऊया. लोकसभाची प्रक्रिया लोकसभामध्ये ज्या बाबी आहेत त्या आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. लोकसभामार्फत आपल्याला लोकांकडून सहभाग मिळवून घ्यायचा आहे. आपण वार्ड सभा आणि महिला सभा आणि ग्रामसभेच्या माध्यमातून लोकसभेचा विषय सांगणार आहोत. परंतु आपल्या प्रत्येकाची जबाबदारी काय आहे त्या ह्या प्रत्येक इंडिकेटरवरती आपल्याला लोकसभा कसा मिळवता येईल. सुशासनयुक्त पंचायत म्हणजे हे महिला सभा वार्ड सभा ग्रामसभा यामध्ये सक्रिय भाग केंद्र शासनाचे मेरी पंचायत ऍक्ट निर्णय पंचायत निर्णय त्यानंतर ग्रामसभा हे जास्तीत जास्त मतदारांपर्यंत कसे ऍप अँड्रॉइड पीस मध्ये
मोबाईलमध्ये ॲप डाउनलोड करता कसं येईल आणि त्या संदर्भात आपल्याला लोकांपर्यंत कसं पोहोचता येईल या संदर्भात ते ॲप तयार केले शासनाने. त्यानंतर सक्षम पंचायत, त्याच्यामध्ये वेळेत कर भरणा करणे, त्या विविध उपक्रमांची लोकवर्गणी, हे सक्षम पंचायत म्हणजे सक्षम पंचायत म्हणजे आपली अंगणवाडी आली, शाळा आल्या, या सक्षम पंचायतमध्ये ह्या उपकेंद्र आलं. म्हणजे या आपल्याला जे विविध जे आपल्याला शाळेसाठी अंगणवाडीसाठी जे लागणारे आणि आरोग्यासाठी लागणारे लोकसहभागातून कसे निधी मिळेल आणि लोकवर्गणीत कसे आपली कामं होतील त्याच्याकडे आपण या विभागाने किंवा ग्रामपंचायत असेल या सर्वांनी आपण लक्ष देणं गरजेचं आहे. त्यानंतर हा पाठ राहतो वेळेत कराचा विषय हा आमच्याशी निगडीत आहे. ऍप डाउनलोड करणं आपण ग्रामसभेमार्फत सांगणार आहोत. महिला सभा, वार्ड सभा हे आपण सक्षम करतोय. फक्त आपल्याशी निगडीत जो आहे सक्षम पंचायतमध्ये शाळांनी काय करायचं आहे, अंगणवाडीने काय करायचं आहे, त्यानंतर आरोग्य उपकेंद्राने काय करायचं आहे. तर सक्षम पंचायतमध्ये आपले हे सर्व इंडिकेटर येत असतात. त्याच्यामुळे आपल्याला लोकवर्गणीतून त्यांचे उपक्रम जास्तीत जास्त आपण काय रेग्युलर करतोय हे वेगळं आपल्याला काय सांगण्याची गरज नाही. त्याच्यामुळे त्यानंतरचा जो इंडिकेटर आहे जलसमृद्ध आणि स्वच्छ आणि हरित गाव, त्याच्यामध्ये पाण्याचा ताळेबंद आहे. पाण्याचा ताळेबंद कसा करायचा, काय करायचा, तो ग्रामपंचायत स्तरावर आपण डिक्लेअर करणारच आहोत. म्हणजे एकूण पडणारं पाणी किती, वाया जाणारं पाणी किती, विरघळवणारं जाणारं पाणी किती आणि उपलब्ध पाणी किती आहे आणि त्याचा पाण्याचा उपयोग आपल्याला काटकसरीने कसा करता येईल आणि त्याचा ताळेबंद आपण प्रत्येक ग्रामपंचायतीच्या वेळेस आपण प्रत्येक गावाला आपण करणार आहोत. त्यानंतर स्रोत बळकटीकरण, तलाव, नदी, नाले पुनर्जीवित हे सदस्यांना एक माहिती असावं की आपल्याला ज्या आता मी सांगतोय जे स्रोत बळकटीकरण हे आपल्याला श्रमदानातून कसा करता येईल तर त्याच्यावरती आपण लक्ष केंद्रित करणे गरजेचं आहे. त्यानंतर वनराई बंधारे आपण दरवर्षी घेत असतो. सिमेंट बंधारे, केटीव्हीआरचे गेट यांचे गेट बसवणे, म्हणजे हे जे बंधारे आहेत आपले जास्त प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून जर हे बंधारे झाले तर आपल्याला त्याला गुणांकन आहे. त्यानंतर छतावरील पावसाने पाण्याचं संकलन, हे जे संकलन आहे ते मला वाटतं डांगर शाळेला आपण केलेलं आहे, ग्रामपंचायत इमारतीला केलेलं आहे, परंतु इतर शाळा शिल्लक आहेत त्यांना पण आपल्याला करावं लागतील. म्हणजे लोकसहभागातून जे काही संकलन केंद्र जे वैयक्तिक आपली जी घरं आहेत, जी घरकुल योजनेतून असतील किंवा प्रायव्हेट घरं आपली जी आहेत पक्की घरं, त्यांना संकलन कसं करता येईल त्याची चळवळ निर्माण करणं गरजेचं आहे. आणि ह्या लोकसहभागातून ते कसं काम होईल याच्यासाठी पण आपल्याला सर्वांनी एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे. त्याला सुद्धा या पुढच्या इंडिकेटरमध्ये गुणांकन आहे. सूक्ष्म सिंचनाखाली क्षेत्र वाढवणे, जे फळबागा लागवड आहेत त्याचं तुषार सिंचन, भाजीपाला लागवड असेल त्याची तुषार सिंचन पद्धत किंवा ड्रीप इरिगेशन याद्वारे क्षेत्र कसं जास्तीत जास्त वाढेल याच्यावरती आपल्याला आहे लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. मला वाटतं बाहेरच्या पाट्यांमधून हे ठिबक सिंचन असेल, ठिबक सिंचन असेल, तुषार सिंचन पद्धत असेल, हे आपल्या ग्रामपंचायत कार्यालयात काही लोक करतायत, परंतु ते फ्रंटला कोणी केलं याची माहिती घेणं गरजेचं आहे. म्हणजे जर का फळबाग लागवड असेल, एखादी फळबाग लागवड लाभार्थी असेल त्यांनी अळी पद्धतीने पाणी न देता त्याची ठिबक सिंचन पद्धतीने पाणी कसं देता येईल, म्हणजे पाण्याचं पुरेपूर बचत कशी करता येईल याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यानंतर सौर ऊर्जेचा वापर, एक व्यक्ती एक झाड रोपण संवर्धन, आपण ती प्रत्येक एक व्यक्ती एक झाड आपण 1 जुलैला कार्यक्रम घेतला, त्या उद्देशाने प्रत्येक व्यक्तीने झाड लागवड करणं गरजेचं आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे संत गाडगाव ग्रामस्वच्छता अभियानात सक्रिय सहभाग घेणं गरजेचं आहे. मी हा शासन निर्णय नंतर दाखवतो कारण त्या शाळांचा मोठा सहभाग आहे त्याच्यामुळे शाळांनी आपल्याला करणं गरजेचं आहे. 100% आपण यापूर्वी शाळांनी केलंय, असं शिक्षकांना काय नवीन नाही आहे की आपण काय कधी केलेलं नाही, आपण केलंय, फक्त या अभियानात आपल्याला प्रभावीपणे करायचं आहे. त्यानंतर एकल प्लास्टिक बंदी वापर त्याची अंमलबजावणी, त्यानंतर सुका कचरा, ओला कचरा विलगीकरण, सांडपाणी व्यवस्थापन हे ग्रामसभेमार्फत आपण करतोय, पण त्याची प्रभावी अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. आणि नाविन्यपूर्ण उपक्रम याच्यामध्ये आपल्याला गावाबाहेर राहणाऱ्या प्रतिष्ठित नागरिकांचा सहभाग, किमान नाविन्यपूर्ण उपक्रम किमान 5 घेतले तर 5 गुणांकन आहे. म्हणजे याचे जेवढे घ्याल तेवढं आहे. त्याच्यामध्ये विधवा सन्मान योजना, एकल मुलांचे संगोपन शिक्षण, एकल मुलांचे म्हणजे जे आपले अनाथ जी मुलं आहेत त्यांचं संगोपन शिक्षण, घर दोघांचे पती पत्नीचा, हा इंडिकेटर मध्ये आपण ग्रामपंचायत 100% पूर्ण आहे. वयोवृद्ध जोडप्यांचा सन्मान, माजी सैनिकांचा सत्कार सन्मान, असं मध्ये आपण एक
महिलांचा आपण सन्मान केला, अहिल्याबाई होळकर, हा एक आपला नाविन्यपूर्ण उपक्रम आहे. त्याच्यामध्ये किती कार्यक्रम, सुस्पष्ट संवाद, जनजागृती मोहीम, चला जाऊया, नुसतं आपल्या एकट्याला जाऊन उपयोग नाही, आपल्याबरोबर सगळेजण आले तरच हा अभियान सक्सेस आहे. नाही तर एकटा ग्रामपंचायत अधिकारी हे करतायत किंवा सरपंच एकटे धावतायत, सदस्य एकटे धावतायत किंवा आरोग्य सेवक धावतायत किंवा शिक्षक करतायत, अंगणवाडी सेविका, या सगळ्यांनी केलं तर हे अभियान सक्सेस आहे, अन्यथा काय नाही. म्हणून शासनाने एक ब्रीद वाक्य, चला जाणूया आपले गाव आणि शिवार, या अभियानांतर्गत आपण म्हणजे सोबत जाऊया आणि सर्वांना सोबत घेऊन हा अभियान आपल्याला सक्सेस करायचा आहे. त्यानंतर पुढे या अभियानाची जी लोकसभा घेण्याची कार्यपद्धती आहे त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे, प्रत्येक लोकसभा घेताना तंत्रज्ञानाचा वापर, सोशल मीडियाचा, व्हॉट्सअप असेल, युट्यूब असेल, या अंतर्गत आपल्याला ऑनलाईन प्रणालीद्वारे सुद्धा आपल्याला त्याचं हे करायचं आहे, व्हिडिओ शूटिंग वगैरे करून आपल्याला ॲपमध्ये डाउनलोड करायचं आहे. त्यानंतर मूल्यमापन, ज्या आढावा सभा आहेत, ऑनलाईन संवाद आहे, ह्या सगळ्यांचा आपल्याला वापर करून मासिक सभा, वार्ड सभा ह्या व्हिडिओद्वारे आपल्याला त्याची प्रचार प्रसिद्धी किंवा कार्यपद्धती किंवा लोकसभा प्रत्यक्ष अंमलबजावणी आपल्याला करायची आहे. त्यानंतर जे आपल्याला एक लक्षात पाहिजे, शासनाने यशदाने एक टी टेक्नॉलॉजी ठेवलेली आहे, 5 टीचा वापर करता आलेला आहे. टेक्नॉलॉजी, टाइमलाईन, ट्रान्सपरन्सी, ट्रान्सफॉर्मेशन आणि टीम वर्क, या टीचा वापर जर केला, तंत्रज्ञान म्हणजे आपले जे टेक्निकल आहे, आता आपण डिजिटल मध्ये आपण तुम्हाला प्रशिक्षण देतोय, हा टेक्निकलचा मुद्दा आला. त्यानंतर काल मर्यादा, एखादं काम आहे, दाखला आमच्या इथं आला, समज तुमच्या इथे दाखला आला, सेवा ज्या आपल्या सेवा ऑनलाईन आहेत त्या टाइम बाउंडमध्ये एखाद्या लाभार्थ्याने अर्ज दिल्यानंतर 5 दिवसात त्याला दाखला हा पोच झाला पाहिजे. म्हणजे काल मर्यादा, पारदर्शकता आली. आपले जे सर्व लेखे आहेत, नंतर 1 ते 33 नमुने आहेत, ते सगळे पारदर्शक, ते ऑनलाईन झाले पाहिजे. त्यानंतर एक वेबसाईटचा एक विषय आहे, ग्रामपंचायतची वेबसाईट आपल्याला तयार करायची आहे, हे पारदर्शकता विषय आहे. त्यानंतर परिवर्तन आणि ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे परिवर्तन घडलं पाहिजे. त्यानंतर टीम वर्क, हे एकट्याचं काम नाही, हे सर्वांचं काम करणं गरजेचं आहे. ह्या ज्या आपले मगाशी म्हटल्याप्रमाणे सक्षम पंचायतमध्ये जेवढ्या जे हे येत आहेत, इंडिकेटर येत आहेत, म्हणजे आरोग्य विभाग असेल, शिक्षण असेल, महिला बाल कल्याण असेल, प्रशासन विभाग असेल, ग्रामपंचायत प्रशासन विभाग असेल, त्या सर्वांनी एकत्र येऊन येणं गरजेचं आहे. किंवा महसूल विभाग असेल, महसूल विभागाचं पण नंतर सांगणार आहे मी, बचत गट असतील त्यांचं पण आहे, CRP असतील त्यांचं पण, हे एकत्र येऊन आपण जर टीमवर्क केलं तरच आपल्याला ते शक्य आहे. नाही तर मी एकटा करून काय होणार नाही. जर नाही केलं तर आपल्याला जे इंडिकेटर कमी आहेत त्या इंडिकेटरवर एखाद्या ग्रामपंचायत एक PI संदर्भात मी सांगतो तुम्हाला. याच्यामध्ये PIचं एक PD आहे, पूर्व होतं, आता PI होतं. मी आरोग्य सेवकांना परवा रजेवर कडून आपण माहिती घेतलेली आहे, महसूल विभाग, रेशन दुकानदार त्यांच्याकडून आपण माहिती घेतलेली आहे, पोलीस स्टेशन कडून माहिती घेतली. ह्या इंडिकेटरवरती, कुठल्या इंडिकेटरवरती कुठली ग्रामपंचायत पुढे आहे, आपल्या बाहेर जर लावलं तर बाहेर एक आपण आपली ग्रामपंचायत कुठल्या इंडिकेटरमध्ये किती टक्के आहे ते आपण दर्शवलेलं आहे. मग त्या इंडिकेटरमध्ये आपण किती काम करणं गरजेचं आहे, शिक्षणमध्ये किती काम करणं गरजेचं आहे, आरोग्यामध्ये किती काम करणं गरजेचं आहे, महिला बाल कल्याण आपल्या पायाभूत सुविधा अंतर्गत आपण किती काम करणं गरजेचं आहे, याचा डिटेल PI मध्ये दिलेला आहे. तो डिटेल त्याला सुद्धा राज्य स्तरावर गुणांकन आहे, राज्य स्तरावर पुरस्कार आहे. अशा पद्धतीने पण आपण काम करू शकतो. तर नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये आपल्याला जे मगाशी सांगितल्याप्रमाणे गावाबाहेर जर राहणाऱ्या प्रतिष्ठित नागरिक आहेत त्यांचा सहभाग करून घेणं गरजेचं आहे. त्याने विधवा सन्मान योजना जी आहे त्याची अंमलबजावणी करणे गरजेचं आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे एकल मुलांचे संगोपन शिक्षण, पुढे नेक्स्ट पुढे घ्या. त्यानंतर कार्यशाळा आयोजित करणे, यांची भूमिका ही काही करण्याची गरज नाही. पुढे घ्या नेक्स्ट. हा आहे दरवर्षी आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा एकदा रिव्हिजन करून सांगतो तुम्हाला, जे आपल्याशी निगडीत आहे. दरवर्षी 3 ते 4 ऑक्टोबरला आपल्या स्वच्छता विषयक साहित्याचे प्रदर्शन, प्रचार प्रसिद्धी, प्रात्यक्षिके, तांत्रिक ज्ञानाबद्दल प्रात्यक्षिके, गवंडी मेळावा हे ग्रामपंचायतीचा पाठ राहिला. त्यानंतर 5 ते 7 ऑक्टोबर ग्रामसफाई, घनकचरा व्यवस्थापन, कचरामुक्ती मोहीम. त्यानंतर 8 ते 9 ऑक्टोबर वैयक्तिक स्वच्छता जागृती, नखे काढणे, हे शाळेशी आपल्याला IKS जुने, युवा निर्मूलन, हे शाळेशी निगडीत आपल्याला आपण दरवर्षी दर आठवड्याला हे मोहीम करतो. फक्त हे आपल्याला दाखवायचं आहे आपण काही करत नाही अशातला भाग नाही, आपण करतोय. त्यामुळे 10 ते 14 ऑक्टोबरला घर आणि परिसर स्वच्छता सजावट मोहीम,
आपल्याला कोकण हा डिव्हिजन असा आहे की 100% घरं आपली ही स्वच्छ असतात, 100%. त्याच्यामुळं हे मोहीम त्याच्यामध्ये पण आपल्याला स्पर्धा निर्माण करणं, त्याला पण गुणांकन देणं. मधल्या काळामध्ये आपल्याला जे घरं परिसर स्वच्छता म्हणजे परसबाग ज्याची स्वच्छ आहे त्याला पण आपल्याला ग्रामपंचायत स्तरावर आपण मध्ये गुणांकन द्यायचं होतं, ते सुद्धा ह्या मोहिमेत आपल्याला करून घेता येईल. त्यानंतर 15 ऑक्टोबरला हात धुवा मोहीम हा शाळेमध्ये आपल्याला हा सक्सेस करता येईल. मी निगडीत असताना हा शाळेमध्ये संत गाडीवर ग्रामस्वच्छता अभियानामध्ये हे सर्व इंडिकेटर मी यूज केलेले आहेत. तर निगडी ग्रामपंचायत आपण त्यावेळेला जिल्ह्यामध्ये पुरस्कारामध्ये तृतीय क्रमांक आलेला, तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक आलेला, त्याचं 1 लाखाचं बक्षीस वितरण सुद्धा पालकमंत्र्यांच्या हस्ते रत्नागिरीला झालेलं. त्याच्यामुळे ह्या अभियानात पण आपल्याला सहभाग घेता येईल, त्याच्या इंडिकेटरनुसार आपल्याला काम करावं लागेल. 30 डिसेंबरपर्यंत ही मोहीम आहे. तर प्रत्येक वेळेला आपण ते ग्रामसभेच्या माध्यमातून आपण या अभियानाचा म्हणजे प्रभावी अंमलबजावणी, आपण ह्या अंमलबजावणी करत नाही अशातला भाग नाही. शासनाने सांगितलं याच्यामध्ये प्रभावी अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला जो विषय आहे म्हणजे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हा आपल्याला 100% सक्सेस करता येईल. नेक्स्ट पीपीटी जी गुणांकनाची. तर मित्रांनो, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत आयोजित या कार्यशाळेतून आम्हाला ग्रामविकासासाठी नवे दृष्टिकोन, योजनांची अंमलबजावणी आणि लोकसहभागाचे महत्त्व समजले. या उपक्रमामुळे ग्रामपंचायतच्या कार्यक्षमतेत वाढ होईलच आणि ग्रामविकासाचा वेग अधिकच वाढेल असा आम्हाला विश्वास आहे. ही कार्यशाळा आम्ही मंडणगड तालुक्यातील अडखळ ग्रामपंचायतीत सहभागी होऊन अनुभवली आणि खरंच हा अनुभव खूप प्रेरणादायी ठरला. अशाच उपक्रमांच्या आणि विकासांच्या वाटचालीचा व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.